नमस्कार. आज आपण एका नवीन रिअल एस्टेट प्रोजेक्टबद्दल बोलणार आहोत. पुण्यातला आहे हा. हो. आपल्याकडे आहे कामधेनू स्पेसेसचं कोड नेम गोल्डन सिलेक्ट. त्याचं माहितीपत्रक आहे, तर बघूया काय आहे नक्की यात. नक्कीच. सुरुवात बिल्डरपासून करूया का? कामधेनू स्पेसेस. हो, सांगा ना. हे पुण्यातलेच आहेत, म्हणजे जवळपास 24 वर्षांपासून या क्षेत्रात आहेत. 24 वर्ष म्हणजे अनुभवी आहेत. हो, आणि त्यांच्या माहितीनुसार ते क्वालिटी डिझाईन, वेळेवर पोझिशन आणि पारदर्शक व्यवहार, म्हणजे काय म्हणतात त्याला, ट्रान्सपरन्सी, यासाठी ओळखले जातात असं ते म्हणतात. अच्छा, म्हणजे आधी कुठे काम केलंय त्यांनी? हडपसर, दिघी, चरोली बुद्रुक, धानोरी, मोहम्मदवाडीत पण त्यांचे प्रोजेक्ट झालेत. म्हणजे निवासी आणि कमर्शियल दोन्ही. बरं. आणि आता हा नवीन गोल्डन सिलेक्ट हा कुठे येतोय नक्की? हा आहे हडपसर ॲनेक्स, म्हणजे मांजरी भागात. मांजरी, ओके. आणि लोकेशनचं वैशिष्ट्य म्हणजे पोदार इंटरनॅशनल स्कूल अगदी जवळ आहे. म्हणजे चालत जाणं इतकं जवळ? हो, अगदी. आणि पुणे-सोलापूर हायवे पण जवळ आहे, साधारण 300 मीटर फक्त. अरे वा, हे तर खूपच सोयीचं झालं मग. शाळा जवळ, हायवे जवळ, लोकेशन तर चांगलं वाटतंय. निश्चितच. रोजच्या गरजांसाठी हे महत्वाचं ठरतं. आणि हा प्रोजेक्ट पण बऱ्यापैकी मोठा आहे. साधारण 6 एकर जागेवर पसरलेला आहे. 6 एकर? आणि बिल्डिंग, टावर्स वगैरे? हो, उंच टॉवर असणार आहेत. G+23, म्हणजे तळमजला आणि वर 23 मजले. बापरे, उंच आहेत बऱ्यापैकी. आणि फ्लॅट्स कोणते मिळतील? प्रामुख्याने 2 आणि 3 BHK, म्हणजे 2 आणि 3 बेडरूम हॉल किचन फ्लॅट्स. बरं. आणि सुविधा? आजकाल सुविधा खूप महत्वाच्या असतात. हो ना, माहितीपत्रकात तर 25हून अधिक लाईफस्टाईल सुविधा दिल्या आहेत. 25 पेक्षा जास्त? काय काय आहे त्यात? बऱ्याच गोष्टी आहेत. इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस, जिम. अच्छा. लहान मुलांसाठी खेळायची जागा, जॉगिंग ट्रॅक आणि मिनी थिएटर सुद्धा आहे. मिनी थिएटर निवासी प्रोजेक्टमध्ये? हे जरा वेगळं आहे. हो, हे विशेष आहे. म्हणजे आधुनिक जीवनशैलीला पूरक अशा सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे कम्प्लीट पॅकेज वाटतंय. हो, आणि हा एक प्रीमियम गेटेड कम्युनिटी असेल असं म्हटलंय. म्हणजे नुसत्या सुविधा नाहीत, तर 24 तास सुरक्षा पण असेल. सिक्युरिटी तर महत्वाचीच. आणि डिझाईनमध्ये पण नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा यावर भर दिलाय असं दिसतंय. हे छान आहे. व्हेंटिलेशन महत्वाचं. पार्किंगचं काय? पार्किंगसाठी पोडियम आणि बेसमेंट दोन्हीची सोय आहे. म्हणजे पार्किंगची अडचण नसावी. ठीक आहे. आता येऊया महत्वाच्या मुद्द्यावर. किंमत किती आहेत अंदाजे? बरं, तर 2 BHK ज्याचा कार्पेट एरिया 751 स्क्वेअर फूट आहे, तो अंदाजे 81 लाखांपासून सुरू होतोय. 81 लाखांपासून 2 BHK. ओके. आणि 3 BHK? 3 BHK मध्ये 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे 901 स्क्वेअर फूट कार्पेट, तो साधारण 96 लाखांपासून. 96 लाख. हांजी. आणि दुसरा आहे 1016 स्क्वेअर फूट, तो जवळपास 1.12 कोटींपासून सुरू होतोय. अच्छा, म्हणजे 1,12,00,000 या किमती कशा वाटतात हडपसर ॲनेक्ससाठी? लोकेशन आणि इतक्या सुविधा बघतात सध्याच्या मार्केटनुसार या ठीकठाक वाटतायत. पण काय? पण हे लक्षात घ्यायला हवं की हा प्रोजेक्ट सध्या प्री लॉन्च स्टेजमध्ये आहे. प्री लॉन्च म्हणजे काय नक्की? म्हणजे बांधकाम नुकतंच सुरू होतोय किंवा होणार आहे, अजून पूर्णपणे लॉन्च झालेला नाहीये. ओके. मग त्याचे काय फायदे तोटे असू शकतात? फायदा म्हणजे अनेकदा प्री लॉन्चमध्ये सुरुवातीचे दर थोडे कमी असू शकतात, म्हणजे अर्ली बर्ड ऑफर सारखं. अच्छा. पण दुसरीकडे घराचा ताबा कधी मिळेल याची निश्चिती थोडी कमी असते. इथे 2028 पर्यंत ताबा मिळेल अशी अपेक्षा आहे. 2028 म्हणजे अजून 4-5 वर्ष आहेत. हो, आणि प्रोजेक्ट जसा पुढे जाईल तसे प्लॅनमध्ये थोडे बदल होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. सध्या प्रायोरिटी टोकन घेणं सुरू आहे. म्हणजे बुकिंग नाही, पण इंटरेस्ट दाखवण्यासाठी टोकन. हो, साधारण तसं. तुमची नोंदणी करण्यासाठी. अगदी बरोबर. आणि बिल्डरच्या वेळेवर काम पूर्ण करण्याच्या रेकॉर्डवर विश्वास ठेवावा लागेल. 24 वर्षांचा अनुभव आहे ही जमेची बाजू. हां, ते आहेच. त्यांच्या विजनबद्दल पण त्यांनी म्हटलंय, भावी पिढ्यांसाठी जीवनशैलीचे मूल्य वाढवणारे कालातीत लिव्हिंग स्पेसेस तयार करणे. भारी शब्द आहेत, कालातीत लिव्हिंग स्पेसेस. हो, पण याचा नेमका अर्थ काय लावायचा? कदाचित या सुविधा, लोकेशन आणि डिझाईनमुळे ते मूल्य वाढेल असं त्यांना म्हणायचं असेल. तर थोडक्यात सांगायचं तर कामधेनू स्पेसेसचा हा गोल्डन सिलेक्ट हडपसर ॲनेक्स मांजरीमध्ये. हो, उंच टॉवर्स, 6 एकर जागा, 25हून अधिक सुविधा, 2 आणि 3 BHK पर्याय, किंमत 81 लाखांपासून सुरू होतीये. आणि महत्वाचं म्हणजे प्री लॉन्च टप्प्यात आहे.
ताबा 2028 मध्ये अपेक्षित. त्यामुळे विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की प्री लॉन्चमध्ये गुंतवणूक करणं कितपत योग्य. किमतीचा संभाव्य फायदा विरुद्ध प्रतीक्षा आणि जोखीम याचं गणित कसं मांडायचं. नक्कीच. आणि हे जे गोल्डन किंवा प्रीमियम म्हणतायत ते खरंच भविष्यातही टिकेल का की फक्त आजच्या सुविधांपुरतं आहे. बरोबर. म्हणजे खरेदीदारांनी स्वतःच्या गरजा, बजेट आणि मुख्य म्हणजे 2028 पर्यंत थांबायची तयारी आहे का याचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. त्यांच्यासाठी हा खरंच गोल्डन ठरेल का